नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आगामी येणारा संयुक्त पूर्व गट ब आणि गट क या परीक्षांच्या अनुषंगानं आपल्याला सर्वात महत्त्वाचा असा टॉपिक असतो तोच म्हणजे लष्कर सराव. आणि याच्यामध्ये आपण 2024 या वर्षामध्ये झालेले लष्कर सराव डिस्कस करणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. आता परीक्षेला वेळ फार कमी राहिला आहे, या अनुषंगाने आपल्याला हा व्हिडिओ जरी बघायला आपण तर संपूर्ण व्हिडिओ याच्यामध्ये आपण लष्कर सराव कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये लष्कर सराव, त्यामध्ये नौदल सराव, हवाई दल सराव या तीनही दलांचे सराव बघितले आहेत, जे वेगवेगळ्या देशांसोबत होतात. काही सराव असे बहुराष्ट्रीय सराव झाले आहेत, वेगवेगळे देश त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत, त्यासोबत भारत त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामध्ये आता आपल्याला बघता येईल की महत्त्वाचे सराव कोणकोणते आहेत तेवढे आपण याच्यामध्ये चर्चा करूयात. आता ही जी पीपीटी आहे ह्या सर्व तुम्हाला एवढं काही नोट्स काढत बसण्याची गरज नाही. याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व टेलिग्राम चॅनलला मिळून जाणार आहे. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलवरून हे सगळं फक्त एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या. परीक्षेला जाताना एकदा फक्त नजर फिरून घ्या त्याच्यावरती, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल असा आपला प्रयत्न या ठिकाणी आहे. लष्कर सराव बघूया आपण. डेझर्ट सायक्लॉन 2024 हा डेझर्ट सायक्लॉन नावाचा लष्कर सराव झाला होता, जो आपल्या भारत आणि युएई दरम्यान युनायटेड अरब अमिराती या देशासोबत झालेला हा डेझर्ट सायक्लॉन नावाचा सराव. तर पहिलीच आवृत्ती या अनुषंगाने आपल्याला ही महत्त्वाची आहे बघा. डेझर्ट सायक्लॉन नावाची जी आवृत्ती आहे ही पहिलीच आवृत्ती आहे जी आपण युएई या देशासोबत केलेली आहे, युएई सोबत. तर हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला फोटो हा बघता येईल, त्या पिक्चरवरून लक्षात येतं की हा डेझर्ट सराव आहे. कालावधी आहे त्याचा 2 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान. आणि महत्त्वाचं म्हणजे हा कुठे झाला तर महाजन फायरिंग रेंज जे राजस्थानमध्ये आहे या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे बघा. भारतातच हा सराव पार पडलेला आहे. महाजन फायरिंग रेंज राजस्थानमध्ये झालेला आहे. डेझर्ट त्याला नावच दिलं आहे डेझर्ट सायक्लॉन, म्हणजेच हा डेझर्टच्या भागात म्हणजे राजस्थानच्या भागामध्ये हा सराव झाला आणि भारतामध्येच तो सराव झालेला आहे. कालावधी आहे त्याचा 2 ते 15 जानेवारी 2024 जानेवारी महिन्यामध्ये झालेला हा सराव आहे. त्यानंतरचा सराव आहे आपल्याकडे सायक्लॉन लष्कर सराव. आता डेझर्ट सायक्लॉन आणि सायक्लॉन लष्कर सराव याच्यामध्ये थोडं त्यामध्ये आपण कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे लक्षात असलं पाहिजे. सायक्लॉन लष्कर सराव जो आहे तर तो भारत आणि इजिप्त या देशासोबत झाला आणि तो इजिप्तमध्ये पार पडलेला आहे. सायक्लॉन लष्कर सराव हा इजिप्तमध्ये पार पडला आणि भारत आणि इजिप्तमध्ये झालेला हा सराव आहे. ही आवृत्ती दुसरी आहे. सायक्लॉन डेझर्ट सायक्लॉनची जर बघितली तर पहिलीच आवृत्ती आहे, परंतु या सायक्लॉन लष्कर सरावाची आवृत्ती ही दुसरी आहे, हे आपण याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. आणि कालावधी आहे त्याचा 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान झाला होता. इजिप्त सोबत वगैरे हा सराव झालेला आहे, या अनुषंगाने महत्त्वाचा म्हणता येईल. त्यानंतर पुढचा सराव आहे खंजर नावाचा सराव, जो प्रसिद्ध असा सराव आहे जो की आपण भारत आणि किर्गिस्तान यासोबत करत असतो. भारत किर्गिस्तान या देशांसोबत आपला हा सराव होत असतो, त्यामुळे महत्त्वाचा असा सराव आहे. हा सराव पार पडलेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये, बकलौ या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये हा सराव पार पडलेला आहे. लष्कर सराव आहे हा आणि 11वी आवृत्ती आहे. नेहमी आपल्याला विचारले असते खंजर सराव आणि त्यामध्ये असा महत्त्वाचा हा सराव आहे. 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे. त्यानंतरचा सराव बघूया. सदा तनसिक नावाचा हा सराव. सदा तनसिक याच्यामध्ये नावातच आपल्याला दिसून येते एक गल्फ कंट्री मधलं काहीतरी नाव आहे, म्हणजे सौदी अरेबिया मधलं हे नाव आहे. आणि याचा कुठे पार पडला हा सराव तर महाजन फायरिंग रेंज राजस्थान मध्ये जो डेझर्ट सराव झाला तिथेच या ठिकाणी हा महाजन फायरिंग रेंज मध्ये हा सराव झालेला आहे. महाजन फायरिंग रेंज राजस्थान मध्ये आहे आणि हा सराव ही आवृत्ती जी आहे ही सुद्धा पहिलीच आवृत्ती आहे बघा. सदा तनसिक नावाचा हा सराव आणि पहिलीच आवृत्ती आहे. कोणासोबत झाला सौदी अरेबिया या देशासोबत झालेला हा सराव आहे. हा साधारण 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी काही पिक्चर्स पाहायला मिळतात या सरावाच्या संदर्भामध्ये. त्यानंतरचा पुढे जर बघितलं आपण तर धर्मा गार्डियन हा महत्त्वाचा एक सराव पार पडला याच्यामध्ये. तर आवृत्ती जी आहे ही 5वी आवृत्ती आहे धर्मा गार्डियनची. धर्मा गार्डियन नेहमी महत्त्वाचा असा सराव असतो जो आपल्या नेहमी चर्चेत असतो. धर्मा गार्डियन ठिकाण जे आहे याचा सुद्धा हा महाजन फायरिंग रेंजलाच झाला राजस्थानमध्येच. आणि काळ आहे तो 25 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान. कोणासोबत झाला तर आपल्याला माहिती आहे तो देश म्हणजे भारत आणि जपान. जो प्रसिद्ध असा सराव आहे आपला धर्मा गार्डियन नावाचा, भारत आणि जपान या देशासोबत झालेला हा सराव आहे. त्यानंतरचा जर बघितलं आपण तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट एक अनाउन्समेंट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संयुक्त पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा पास होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. म्हणून याच अनुषंगानं विदर्भ आयएस अकॅडमीच्या वतीने महत्त्वाचा एक कोर्स आपल्यासाठी फॉर्म केला गेलेला आहे, तो म्हणजेच संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचा कोर्स, जो आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असा कोर्स आहे, जो सध्या हा 3000 रुपयाला उपलब्ध आहे. परंतु 15 तारखेला
1 तासासाठी सायंकाळी हा कोर्सला ऑफर असणार आहे. तो तुम्हाला ऑफरमध्ये हा कोर्स मिळणार आहे 15 डिसेंबर रोजी. आगामी परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे आणि उपयोग होणार आहे. हा महत्त्वाचा असा कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फॅकल्टीज दिसतील. या ठिकाणी या लोकांनी याला जे एक्सप्लेनेशन आहे या लोकांनी घेतलेलं आहे. यामध्ये लॉजिकचा वापर करून प्रश्न कसे सोडवावे हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहे. परीक्षेसाठी आत्मविश्वास सुद्धा आपल्याला बिल्डअप होणार आहे, कारण की 30 प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात किंवा त्याच अनुषंगाने ती प्रश्न बघायला मिळत असतात. येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज आपल्याला लावता येणार आहे की कोणता प्रश्न कसा सोडवायला पाहिजे, आपण त्याचा अंदाज कसा घेतला पाहिजे. नुकताच झालेला राज्यसेवेचा पेपर जर आपण बघितला असेल त्यावरून लक्षात येतं की बाबा आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न सोडवले पाहिजे. त्यानंतर ट्रिकचा वापर कसा केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी ट्रिकचा वापर कसा करता येईल, कोणते प्रश्न कशा पद्धतीने सोडता येईल हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. पीवायक्यूच्या माध्यमातून रिव्हिजन सुद्धा होईल आपली. परत आपल्याला त्याच गोष्टी यामध्ये माहिती पडणार आहेत किंवा पाठांतर होऊन जाणार आहे. अप्रोच बिल्डिंग सुद्धा याच्यामध्ये होईल. अप्रोच आपल्याला येईल याचा नेमका. त्यानंतर प्रश्नांचा ट्रेंड सुद्धा आपल्याला याच्यामध्ये समजणार आहे. यामध्ये सर्वच मुख्य आणि पूर्व परीक्षांचं विश्लेषण घेण्यात आलेलं आहे आणि सर्व विषयांचं विश्लेषण यामध्ये घेण्यात आलेलं आहे. फक्त चालू घडामोडी सोडून बाकी सर्व विषयांचं विश्लेषण यामध्ये आहे. तर नक्की बॅच आपण त्यामध्ये बघा आणि परचेस करायला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर बघूया आपण लॅमेटिये नावाचा सराव 2024. लॅमेटिये जो आहे हा भारत आणि सेशेल्सच्या दरम्यान हा सराव झाला. लॅमेटिये नाव ते सेशेल्स मधलं आहे. ते लॅमेटिये नावाचा सराव हा सेशेल्स मध्ये पार पडलाय आणि सेशेल्स मध्येच भारत आणि सेशेल्स या दरम्यान झालेला हा सराव आहे. तर कालावधी आहे त्याचा 18 ते 27 मार्च 2024च्या दरम्यान. या 18 ते 27 मार्च 2024च्या दरम्यान. सुरुवातच त्याची 2001 पासून सुरुवात होते आणि दर 2 वर्षांनी हा सराव आयोजित केला जातो. त्या अनुषंगानं या वर्षी हा सराव आयोजित केला गेलेला होता 18 ते 27 मार्च 2024 पर्यंत. ही आपल्याला पिक्चर्स या ठिकाणी बघता येणार आहेत या संयुक्त लष्कर सरावाची. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर IMT नावाचा एक सराव दिसून येतो आपल्याला. ट्रायलॅट नावाचा सराव आहे. ट्रायलॅट IMT सराव, कारण की 3 देशांचा सहभाग याच्यामध्ये आहे. भारत, मोझांबिक आणि टांझानिया. आय हा भारताचा, इंडिया आणि मोझांबिकचा M आणि टांझानियाचा T या ठिकाणी आहे. IMT नावाचा सराव ही दुसरी आवृत्ती आहे बघा, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये याचा ठिकाण जे आहे ते मोझांबिक या ठिकाणी देशामध्ये पार पडलेला आहे. मोझांबिक मध्ये पार पडलेला हा सराव आहे. कालावधी जर त्याचा बघितला आपण तर 21 ते 28 मार्च पर्यंत हा सराव पार पडलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी आपले लष्कर अधिकारी दिसतात. त्यासोबत आपले काय टांझानिया आणि मोझांबिकचे सुद्धा या ठिकाणी लष्कर अधिकारी दिसून येतात. त्यानंतरचा पुढचा सराव आहे आपला दस्तलिक नावाचा सराव, जो नेहमी चर्चेत असतो. उझबेकिस्तान सोबत होणारा हा सराव आहे. उझबेकिस्तान सोबत हा सराव होतो. भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांदरम्यान हा सराव पार पडतो. त्याला दस्तलिक सराव असं म्हणतो आपण. दस्तलिक सरावची आवृत्ती जी आहे ती 5वी आवृत्ती होती बघा. तो तेमेज या ठिकाणी उझबेकिस्तान मध्येच पार पडला हा सराव. हे आपले लष्कर अधिकारी दिसून येतात या ठिकाणी. हे आपले लष्कर अधिकारी आणि या ठिकाणी उझबेकिस्तानचे लष्कर अधिकारी. त्याला दस्तलिक आपण म्हणतो. आणि काळ जो आहे त्याचा तर साधारण 15 ते 28 एप्रिल 2024 या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे. त्यानंतरचा पुढचा सराव बघूया. पुढचा सराव आहे शक्ती सराव. शक्ती सराव हा भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान पार पडत असतो. भारत आणि फ्रान्स प्रसिद्ध आहे. नेहमी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मागील प्रश्नपत्रिकामध्ये, करंट अफेअर्स मध्ये वगैरे आपल्याला विचारण्यात येत असतो. रिपीटेड आपल्याला विचारण्यात येत असतो. शक्ती सराव हा याची 5वी आवृत्ती आहे, जो उमरी या ठिकाणी झाला, म्हणजे मेघालयला झालेला बघा. मेघालय राज्यामध्ये हा पार पडलेला आहे. भारतातच, म्हणजे भारत आणि फ्रान्स या दरम्यान होणारा सराव 5वी आवृत्ती आहे. 13 ते 26 मे 2024 या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये हा पार पडलेला सराव आहे. हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आपले लष्कर अधिकारी. त्यानंतरचा पुढचा सराव आहे मैत्री नावाचा सराव. मैत्री सराव हा मैत्री सराव जो आहे तो हा भारत आणि थायलंडच्या दरम्यान पार पडतो. भारत आणि थायलंड या देशांत पार पडणारा हा मैत्री सराव आहे, ज्याची आवृत्ती ही 11वी आवृत्ती आहे. थायलंडमध्ये पार पडली होती. हा सराव थायलंडमध्ये पार पडला आणि आवृत्ती त्याची 11वी आहे. कालावधी आहे त्याचा 1 ते 15 जुलै 2024च्या दरम्यान हा सराव पार पडलेला. भारत आणि थायलंड या 2 देशांच्या दरम्यान पार पडलेला ही मैत्री सराव आहे. त्यानंतरचा पुढचा सराव आहे आपल्याकडे पर्वत प्रहार सराव. पर्वत प्रहार सराव हा जो आहे भारतीय लष्कराने स्वतःसाठी केलेला हा सराव आहे. स्वतःच्या दरम्यान हा भारतीय लष्कराचाच आहे. पर्वत प्रहार हा लडाख या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे. लडाखमध्ये, लडाखच्या भागातला आपल्याला हा एक सीन वगैरे दिसून येतो सगळा लडाखच्या भागातला आहे. आणि भारतीय लष्कर आहे संपूर्ण. आपले जे सर्व शस्त्र आहे ते चालवायचे प्रॅक्टिसेस या सगळ्या त्या ठिकाणी होत आहेत. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा हा सराव म्हणता येईल आपल्याला पर्वत लष्कर सराव. त्यानंतरचा पुढचा सराव आहे नोमॅडिक एलिफंट नावाचा सराव.
नोमॅडिक एलिफंट जो आहे हा भारत आणि मंगोलिया या दोन देशांच्या दरम्यान हा सराव पार पडतो. नोमॅडिक एलिफंट नावाचा सराव भारत आणि मंगोलिया या दोन देशांच्या दरम्यान पार पडतो आणि तो सराव सुद्धा मेघालय या ठिकाणी झालाय, उमरोई या ठिकाणी. आणि 16वी आवृत्ती आहे बघा, ही 16वी आवृत्ती आहे. कालावधी आहे त्याचा 1 ते 16 जुलै 2024च्या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे. त्यानंतरचं बघितलं आपण तर मित्रशक्ती, प्रसिद्ध असा सराव जो आपण श्रीलंकेसोबत करत असतो, भारत आणि श्रीलंका, आणि हा सराव श्रीलंकेमध्येच पार पडलेला आहे. हा सराव सुद्धा श्रीलंकेमध्येच पार पडला आणि भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान हा सराव पार पडत असतो. तर कालावधी आहे याचा 12 ते 25 ऑगस्ट 2024, म्हणजे अगदी आतापर्यंत झालेला हा सराव आहे. म्हणजे रिसेंटचा हा सराव म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे रिसेंटचे सराव थोडे आवश्यक करायला पाहिजे आपण. तर यामध्ये 12 ते 25 ऑगस्ट 2024च्या दरम्यान पार पडलेला हा सराव श्रीलंकेमध्येच, आणि आवृत्ती याची 10वी आवृत्ती आहे. हे आपण या ठिकाणी बघू शकतो, मित्र शक्ती सराव, जो की श्रीलंकेमध्ये पार पडलेला आहे. त्यानंतरचा पुढचा सराव आहे युद्धाभ्यास. युद्धाभ्यास कायम आपल्याला माहिती असतो, जो भारत आणि अमेरिकेसोबत आपण करत असतो. युद्धाभ्यास भारत आणि US, इंडिया अँड USA यांच्यासोबत आपण हा सराव पार पडत असतो. नेहमी प्रसिद्ध असा सराव, नेहमी आपल्याला विचारला जात असतो. 20वी आवृत्ती आहे बघा, आणि 2004 पासून हा सराव होतो आहे भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान. याच्यामध्ये जर बघितलं तर हा फायरिंग रेंज, महाजन फायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणीच पार पडलेला हा सराव आहे. महाजन फायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणी झाला, आणि सहभागी देश होते याच्यामध्ये भारत आणि अमेरिका आपल्याला माहितीच आहे. त्यामध्ये कालावधी याचा 9 ते 22 सप्टेंबर 2024. हे आपल्याला लष्कर अधिकारी आपल्याला दिसून येतात. यामध्ये लष्कर दिसून येतं सगळं आपलं युद्धाभ्यास मध्ये. त्यानंतरचा पुढचा सराव आहे आपला अल नजाह 5. अल नजाह 5 जो आहे हा सराव आपला पार पडतो सो भारत आणि ओमान. आता हे नजाह याच्यामध्येच आहे की गल्फ कंट्री मधले हे नाव असणार. गल्फ कंट्री मध्ये आपल्याला बरेचदा कन्फ्युजन होत असतं, प्रश्न विचारले जातात, याच्यावरती सुद्धा विचारण्यात आलेली आहे. तर आपल्याला हे जे सराव आहेत तर गल्फ कंट्री मधले शक्यतोवर मोठ्या प्रमाणात विचारले जात असतात. तर यामध्ये UAE सोबतचा, ओमान सोबतचा किंवा सौदी अरेबिया सोबतचे सराव आपल्याला विचारले जात असतात. त्या अनुषंगाने आपल्याला हे महत्त्वाचे असणार. 5वी आवृत्ती आहे, 2015 पासून सुरुवात झालेली होती, आणि कालावधी आहे याचा 13 ते 26 सप्टेंबर 2024च्या दरम्यान. 13 ते 26 सप्टेंबर 2024च्या दरम्यान ओमान सोबत झालेला हा सराव आहे. भारत नजाह 5. भारत नजाह 5 म्हणजे काय तर 5वा हा सराव आहे. आवृत्ती त्याची 5वी आहे. त्यानंतरचा सराव आहे आपल्याकडे ऐक्य नावाचा सराव, जो आपल्या फक्त यामध्ये जर बघितला आपण तर भारतामध्येच आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात असलेला हा सराव आहे, जो तामिळनाडूमध्ये पार पडला बघा. भारतातल्या लष्करामध्ये हा सराव पार पडला. याच्यामध्ये जे आपलं आपत्ती निवारण प्राधिकरण जे क्षेत्र हे असेल विभाग, त्याच्या मार्फत NDMA, त्यानंतर आपल्याकडे भारतीय सैनिकांच्या दक्षिण कमांड, त्यानंतर तामिळनाडू राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हे सुद्धा याच्यामध्ये सहभागी होते. हे आपल्याला बघता येईल. आणि कालावधी आहे त्याचा तर 18 ते 19 सप्टेंबर 2024 या दरम्यान हा पार पडलेला ऐक्य नावाचा सराव बघा. आपत्ती निवारणाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या नॅचरल कॅलॅमिटीज घडत असतात, नैसर्गिक कशा काही आपत्ती घडत असतात, त्याला तोंड देण्यासाठी म्हणून हा सराव आपल्याला पाहायला भेटतो. कारण की तामिळनाडूच्या भागामध्ये नुकतेच बघितलं आपण तर फ्लडचे काही विषय असेल किंवा काही सायक्लोनच्या बाबत असेल तर बरेचशा आपत्ती आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा सराव म्हणता येईल. त्यानंतर कझिंद नावाचा सराव 2024. कझिंद हा जो सराव आहे 8वी आवृत्ती आहे, आणि तो भारत आणि कझाकस्तान या दोन देशांच्या दरम्यान. आता याच्यामध्ये नावातच कझिंद असं नाव आहे. कझिंद म्हणजेच कझाकस्तान आणि हिंद म्हणजे इंडिया, ते आपल्याला लक्षात येतं. कझिंद याच्या नावातच भारताचं नाव आहे आणि कझाकस्तानचं नाव आहे. आवृत्ती 8वी आहे, आणि उत्तराखंडच्या औली या ठिकाणी पार पडला आहे. ते बघा उत्तराखंडमध्ये औलीमध्ये पार पडलेला हा सराव आहे कझिंद नावाचा सराव, जो या ठिकाणी आपल्याला लष्करी अधिकारी दिसतात आपले. कझिंद नावाचा सराव आहे हा, आणि हा कझाकस्तान आणि भारत या दरम्यान पार पडला. कालावधी आहे 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान हा पार पडलेला सराव आहे. त्यानंतरचा सराव आहे गरुडा शक्ती. गरुडा शक्ती जो आहे हा सुद्धा महत्त्वाचा सराव आहे, जो भारत आणि इंडोनेशिया या दरम्यान पार पडत असतो. गरुडा शक्ती आवृत्ती आहे त्याची 8वी, आणि इंडोनेशियामध्ये हा पार पडलेला बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे भारत आणि इंडोनेशिया दरम्यान होतो. कालावधी याचा 1 ते 12 नोव्हेंबर 2024च्या दरम्यान. हे आपले लष्कर अधिकारी या ठिकाणी दिसून येतात. लष्कर अधिकारी इंडोनेशियाचे आणि भारताचे सुद्धा लष्कर अधिकारी या ठिकाणी आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट सराव आहे आपला याच्यामध्ये वज्रप्रहार. वज्रप्रहार मध्ये बघूया आपण. ही आवृत्ती जी आपली 15वी आहे, आणि कोणासोबत होतो भारत आणि अमेरिकेसोबत. भारत आणि अमेरिकेसोबत होणारा हा एक असा सराव आहे, जो वज्रप्रहार. ठिकाण आहे त्याचं अमेरिका. ठिकाण अमेरिकेला हा सराव पार पडलेला आहे, आणि आवृत्ती आहे त्याची 15वी. कालावधी आहे 1 ते
12 नोव्हेंबर 2024 म्हणजे रिसेंटचा हा सराव आहे, त्यामुळे आपल्याला थोडं लक्षात असला पाहिजे. त्यानंतर पुढचा सराव जर बघितला आपण, पुढचा ऑस्ट्राहिंद नावाचा सराव, ही तिसरी आवृत्ती याची आणि हा भारत आणि ऑस्ट्रेलियाचं नावच त्याच्यामध्ये ऑस्ट्राहिंद आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत याच्यामध्ये कझिंद सारखं नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान म्हणजे भारत याच्यामध्ये आहे. तर कालावधी आहे त्याचा 8 ते 21 नोव्हेंबर 2024. आणि महत्वाचा सराव का असण्याचं कारण की हा सराव पुणे या ठिकाणी पार पडला बघा, औंधमध्ये पुणे या ठिकाणी पार पडलेला हा सराव आहे, त्यामुळे महत्वाचा सराव म्हणता येईल. ऑस्ट्रेलिया आणि भारत हा सराव कुठे पार पडला, तर तो औंधला पार पडलेला आहे, पुण्यामध्ये. त्यानंतरचं बघितलं आपण पुढे, तर या संदर्भात बॅचच्या बाबत तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न टॅकल करण्यासाठी खूप फायदा होणार आहे आणि मार्क्स गेन करण्यामध्ये खूप फायदा याचा होणार आहे. त्या अनुषंगाने आपल्याला महत्वाची बॅच आहे, कारण याच्यामध्ये 2018 ते 2023 चे पूर्व आणि मुख्य दोन्ही प्रश्न पत्रिका याच्यामध्ये डिस्कस केल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये PSI, STI, ASO, पॉलिटीसाठी ASO, इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला STI फार महत्वाचं असेल. त्यानंतर सायन्सची सर्व प्रश्न यामध्ये डिस्कस केले गेलेले आहेत. नुकतंच जर तो आपण बघाल तर सागर सरांनी एक रील शूट केलेली होती, त्याच्यामधलाच एक प्रश्न आपल्याला राज्यसेवेला दिसून आलेला होता. त्यानंतर पुढे बघितलं आपण हवाई दल सराव. आता हवाई दल सराव महत्वाचे ठरणार आहेत आपल्याला. यामध्ये आपल्याला काही महत्वाचे सराव विचारले ते आपण एक एक करून बघता येईल. तर आता याच्यामध्ये एक्स रेड फ्लॅग नावाचा सराव, हा दुसरी आवृत्ती याच्यामध्ये अमेरिकेमध्ये पार पडला बघा. ठिकाण अमेरिका आहे, भारत आणि अमेरिकेमध्ये पार. मल्टीनॅशनल एक किंवा बहुराष्ट्रीय असा एक हा सराव आहे. बरेचसे देश याच्यामध्ये सहभागी होते. भारतीय हवाई दल, रिपब्लिक ऑफ सिंगापूर हे सुद्धा याच्यामध्ये त्याची सुद्धा एक हवाई दल याच्यामध्ये सामील होतं. युनायटेड किंगडमचं हवाई दल सामील होतं. त्यानंतर याच्यामध्ये रॉयल नेव्ही नेदरलँडचे हे लोक याच्यामध्ये सामील होते. त्यानंतर जर्मन जर्मनीचे सुद्धा एअरफोर्स याच्यामध्ये सामील होती आणि US ची सुद्धा हे सामील असणारच. ठीक आहे. त्यानंतर कालावधी जो याचा तर 4 जून ते 14 जून 2024 या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे. हा सराव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आपला एक्स रेड फ्लॅग. त्यानंतर पिच ब्लॅक नावाचा सराव जो आहे तर हा 24 जुलै या ठिकाणी पार पडला. पिच ब्लॅक नावाचा सराव, सहभागी देश याच्यामध्ये बहुराष्ट्रीय सराव म्हणता येईल. त्यानंतर आहे तरंग शक्ती नावाचा सराव, तरंग शक्ती 1 जो आहे तर ही आवृत्तीची फर्स्ट आवृत्ती आहे तरंग शक्तीची. द्वैवार्षिक पहिला टप्पा असला, हा 2 टप्प्यांमध्ये हा पार पडला बघा. हा जो सराव आहे तरंग शक्ती नावाचा सराव, हा 2 टप्प्यामध्ये पार पडलाय. तरंग शक्ती 1 आणि तरंग शक्ती 2 असे 2 सराव आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तरंग शक्ती 1 आणि तरंग शक्ती 2. तर याच्यामध्ये सुद्धा बहुराष्ट्रीय हा सराव आहे. तर याचा कुठे पार पडला, तर राजस्थानला पहिला पार पडला, पहिला टप्पा. तर दुसरा टप्पा जो आहे तो हा तामिळनाडू या ठिकाणी पार पडला. दुसरा टप्पा हा तामिळनाडू या ठिकाणी पार पडला, सुलूरला. सहभागी देशाच्यामध्ये बरेचसे देश याच्यामध्ये सहभागी झालेले होते. आपल्याला या ठिकाणी फ्लॅग दिसून येतात. 6 ते 14 ऑगस्ट हा दुसरा टप्पा पार पडला. तर पहिला टप्पा जो आहे तर हा 9 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2024 दरम्यान हा टप्पा पार पडलेला आहे. त्यानंतरचा सराव आहे ईस्टर्न ब्रिज 7 म्हणजे 7वी आवृत्ती ती आहे. ओमान या ठिकाणी पार पडला. भारत आणि ओमान यांच्यामधला हा हवाई दल सराव आहे. भारत आणि ओमानच्या दरम्यानचा असलेला हवाई दल सराव जो की 11 ते 22 सप्टेंबर 2024 या दरम्यान पार पडलेला आहे. त्यानंतरचा पुढचा सराव आपण जर बघितला आता नौदल सराव, महत्वाच्या सरावापैकी नौदल सराव आहे. आता बघूया आपण नौदलामध्ये काय काय. समुद्र लक्ष्मण नावाचा सराव भारत आणि मलेशिया या 2 देशांच्या दरम्यान पार पडला आणि तो विशाखापट्टणम या ठिकाणी पार पडलेला आहे. समुद्र लक्ष्मण नावाचा सराव विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडला. कालावधी आहे त्याचा 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 च्या दरम्यान हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो समुद्र लक्ष्मण सराव 2024. मग आयुथा नावाचा सराव आहे. आयुथया नावाचा सराव जो आहे हा भारत आणि थायलंड याच्यातच नावातच आहे. थायामध्ये आयुथा नावाचा सराव. कालावधी जो आहे त्याचा तर 20 ते 23 डिसेंबर 2023 या दरम्यान पडलाय. 24 नाही 23च्या दरम्यान पार पडलेला आहे. त्यामुळे याचा पहिलीच आवृत्ती होती, त्यामुळे आपल्याला माहिती असली पाहिजे किंवा लक्षात असली पाहिजे. त्यानंतर सी ड्रॅगन 2024 नावाचा सराव आहे. ठिकाण याचं पॅसिफिक महासागरात पार पडला बघा. आणि हा मल्टीनॅशनल म्हणजे यामध्ये बहुराष्ट्रीय सराव हा आहे. बहुराष्ट्रीय सराव जर बघितला आपण त्याच्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान
आणि दक्षिण कोरिया क्वाड देशांचा पण याच्यामध्ये सहभाग दिसून येतो। तर याच्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश दिसून येतो। कालावधी 10 जानेवारी ते 22 जानेवारी 2024च्या दरम्यान हा पार पडलेला आहे। 14 झालं ते 24 आहे ते, ठीक आहे। 24च्या दरम्यान पार पडलेला हा सराव आहे। मिलन 2024, मिलन हा सराव सुद्धा बहुराष्ट्रीय सराव आहे। याच्यामध्ये कोण कोण असणार तर US, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांचा याच्यामध्ये सहभाग आहे। US, जपान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स, आणि म्हणजे अनेक भारत आपला याच्यामध्ये सहभागी देश असला। बांगलादेश, साऊथ कोरिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांचा सहभाग याच्यामध्ये आहे। विशाखापट्टणम या ठिकाणी पार पडला आणि आवृत्ती जी आहे तर ती 12वी आवृत्ती आहे मिलनची, आणि नुकताच तो झाला समजा 19 ते 27 फेब्रुवारी 2024च्या दरम्यान पार पडलेला हा सराव आहे। हे आपल्याला या ठिकाणी पिक्चर्स आपण काही बघू शकतो। त्यानंतर आहे कटलास एक्सप्रेस। कटलास एक्सप्रेस जो सराव आहे तर हा भारत आणि सेशेल्सच्या दरम्यान पार पडला, तर तो सेशेल्स या ठिकाणी झालेला सराव असा आहे। तर कालावधी याचा 26 फेब्रुवारी ते 8 मार्च 2024च्या दरम्यान पार पडलेला हा सराव आहे। त्यानंतर पूर्वीय लहर, ईस्टर्न वेव्स त्याला आपण म्हणतो। ईस्टर्न वेव्स लक्षात ठेवा, कारण की विचारायचं असलं तर ईस्टर्न वेव्स या नावानेच विचारू शकतात। ईस्टर्न वेव्स नावाचा सराव आहे तर तो पूर्व किनारपट्टीवरती पार पडला आपल्या भारताच्या, आणि तो कोणासोबत, भारतीय नौदलाचाच सराव आहे। ईस्टर्न वेव्ह नावाचा सराव हा भारतीय नौदलाचा सराव आहे। तर याच्यामध्ये एप्रिल 2024च्या दरम्यान हा पार पडलेला असा सराव आहे, आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। त्यानंतर आहे रिम ऑफ द पॅसिफिक, रिमपॅक सुद्धा त्याला म्हणतात, रिम ऑफ द पॅसिफिक, रिमपॅक हा सुद्धा बहुराष्ट्रीय असा सराव आहे। तर याच्यामध्ये US नेव्हीच्या नेतृत्वाखाली काही 29 देशांनी सहभाग नोंदवला होता या सरावामध्ये, त्याच्यामध्ये भारत सुद्धा एक होता। तर तो कुठे पार पडला तर ठिकाण त्याचा हवाईयन बेट, पॅसिफिक वगैरे समुद्र वगैरे तो महासागरात तो पार पडलेला आहे। कालावधी याचा 27 जून ते 1 ऑगस्ट 2024च्या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे, आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। सागरी भागीदारी सराव MPX नावाचा सराव, जो याचं ठिकाण जे आहे तर स्पेन या ठिकाणी पार पडला आहे तो, आणि भारत आणि स्पेन यांच्या दरम्यान हा झालेला सराव आहे। MPX नावाचा सराव जो भारत आणि मॅरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज असा हा सराव आहे। MPX नावाचा सराव जो भारत आणि स्पेन यांच्या दरम्यान पार पडला, जो की 25 ते 27 ऑगस्ट 2024च्या दरम्यान पार पडलेला हा सराव या ठिकाणी आहे असं म्हणता येईल। त्यानंतरचा पुढचा सराव बघूया। यानंतर जर बघितलं आपण तर जिमेक्स नावाचा सराव, जो जपान सोबत आपण पार पडतो आणि जपानमध्येच झालेला हा सराव आहे। भारत आणि जपान या दोन देशांच्या दरम्यान पार पडणारा सराव जिमेक्स नावाचा सराव 8वी आवृत्ती आहे। सुरुवातच त्याची 2012 साली झालेली होती। कालावधी जर बघितला तर 20 जून वगैरे 2024च्या दरम्यान हा पार पडलेला सराव आहे। वरुणा नावाचा सराव, वरुणा जो आपला भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान पार पडत असतो हा नौदल सराव वरुणा नावाचा। तर वरुणा सराव याची आवृत्ती 22वी आवृत्ती, आणि सुरुवातच 2001 ला झालेली होती। ही 22वी आवृत्ती नेहमी आपल्याला विचारली जात असते वरुणावरती। वरुणा सराव भूमध्य समुद्रामध्ये पार पडला आणि भारत आणि फ्रान्समध्ये 1 ते 4 सप्टेंबर 2024च्या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे, वरुणा नावाचा सराव। त्यानंतर पुढचा सराव आहे काकाडू नावाचा सराव, ठिकाण आहे ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला, आणि हा सुद्धा एक बहुराष्ट्रीय सराव आहे काकाडू नावाचा सराव, आणि तो भारताने सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवला। कालावधी आहे 7 ते 20 सप्टेंबर 2024 या दरम्यान हा सराव पार पडला। ऑस्ट्रेलिया सोबत इतरही लष्करी देश याच्यामध्ये सहभागी झालेले होते। बहुराष्ट्रीय सराव आहे। याच्यामध्ये इतर जे सराव जर बघितले आपण ऑस्ट्रेलिया सोबतचे, तो मलबार बहुराष्ट्रीय सराव आपल्याला माहिती आहे मलबार, यामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलिया येत असतो, तो भारतामध्ये पार पडत असतो। त्यानंतर एक्सरसाइज पिच ब्लॅक एक्सरसाइज ही आपली पार पडत असते। त्यानंतर आहे कॅरियन स्ट्राईक ग्रुप्स, कॅरियन स्ट्राईक ग्रुप जो आहे तो भारत इटली यांच्यासोबत झालेला नौदल सराव आहे। कॅरियर स्ट्राईक ग्रुप्स हा सराव भारत आणि इटली, आणि हा पहिलाच सराव आहे बघा यांच्यासोबतचा, आणि तो गोव्यामध्ये पार पडला, विशेषतः भारतामध्येच तो पार पडलाय गोव्यामध्ये। त्या अनुषंगाने महत्वाचा आहे 1 ते 6 ऑक्टोबर 2024 या दरम्यान पार पडलेला हा सराव आहे। त्यानंतरचा सराव आहे मलबार 2024 हा सराव, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया सुद्धा सहभागी असतो। 28वी आवृत्ती आहे। सुरुवातीला जर बघितला मलबार सराव हा भारत आणि US या दोनच देशांमध्ये होत होता, परंतु त्याच्यामध्ये नंतर हळूहळू ऑस्ट्रेलिया सुद्धा सहभागी झाला, जपान सुद्धा झालेला आहे, म्हणजे 4 देशांच्या सोबत होणारा हा बहुराष्ट्रीय सराव आहे एक। तर याच्यामध्ये सहभागी देशात विशाखापट्टणम या ठिकाणीच होतो, मलबार असं नाव आहे त्याला, मलबार पट्ट्यामध्ये। मग कालावधी जो आहे त्याचा 8 ते 18 ऑक्टोबर 2024 या दरम्यान तो पार पडलेला सराव आहे, नौदल सराव। त्यानंतर आहे आपल्याकडे IBSMAR आपला हा 8वा असा सराव आहे, 8वी आवृत्ती याची।
त्यानंतर ठिकाण जे आहे त्याचं दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडला आणि सहभागी देश भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका म्हणजे असे 3 देशांचा बहुराष्ट्रीय हा सराव आहे. कालावधी त्याचा 6 ते 18 ऑक्टोबर 2024 या दरम्यान हा पार पडलेला सराव आहे. त्यानंतर आहे सिम्बेक्स 2024. सिम्बेक्स सराव हा ठिकाण आहे याचं विशाखापट्टणम आणि सहभागी देश आहे याच्यामध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये पार पडला. सिंगापूरचं नाव त्याच्यामध्ये आहे सिम्बेक्स. ठीक आहे. कालावधी आहे त्याचा 21 ते 23 ऑक्टोबर 2024 या दरम्यान पार पडलेला सराव आहे. सिम्बेक्स ही जहाज त्याच्यामध्ये जर बघितला समुद्रात पार पडलं नौदल सराव, त्याच्यामुळे जहाजांचे सगळे चित्र दिसतील. यामध्ये IGNMPX या नावाचा सराव, INGNMPX नावाचा सराव म्हणजे मरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज आहे ही. तर GN नावाचा सराव तर तो पहिलीच आवृत्ती आहे. कोणासोबत झाली? भारत आणि जर्मनी सोबत. जी या ठिकाणी आहे जर्मनी सोबत ही पार पडलेली अशी एक आपला एक्सरसाइज आहे. कालावधी आहे त्याचा 21 ते 23 ऑक्टोबर 2024 दरम्यान हा पार पडलेला सराव आहे. एक नसीम अल बहर. आता नसीम अल बहर हा एक नौदल सराव जो की ओमान सोबत पार पडला. हा सराव ओमान सोबत पार पडला. नावच त्याच्या गल्फ कंट्री मधला हा सराव असेल असं लक्षात येतं आणि गोव्यामध्ये तो पार पडलेला. कालावधी आहे त्याचा 13 ते 18 ऑक्टोबर 2024 या दरम्यान पार पडणारा हा सराव आहे. या ठिकाणी काही पिक्चर्स आपल्याला पाहायला भेटतील त्याची. हा पार पडला गोव्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला पाहता येईल. हे महत्त्वाचं आपलं या बॅच बद्दल आपण बघून ठेवा. त्यामध्ये नक्की तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. 15 डिसेंबर लक्षात ठेवा. 15 डिसेंबर 1 तासासाठीच ती बॅच तुम्हाला याचे ऑफर अवेलेबल आहेत. 1 तासासाठी 1 तास असणार आहे हे. 1 तासामध्येच तुम्हाला ही बॅच परचेस करायची आहे. त्याच्यामध्ये ऑफर असणार. परत ती ऑफर मिळणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला एक यामध्ये अकॅडमीतर्फे विशेष ऑफर देण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांच्या मागणीच्या अनुषंगानं. तर या ठिकाणी थांबूया. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू. धन्यवाद.